माझ्या मतदारसंघामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय येत्या 5 तारखेला येत आहे। त्याच्याबद्दलचं कन्फर्मेशन आता साहेबांनी मला दिलं। मच्छिंद्रनाथ देवस्थान आणि जवळपास सुधारित प्रशासकीय मान्यतेसह 2800 कोटी रुपयाचा एक प्रकल्प माझ्या मतदारसंघामध्ये कुंटेफळ आणि शिंपोरा त्याच्या कार्यक्रमासंदर्भात साहेब येणार आहेत। त्याचं कन्फर्मेशन आम्ही आज घेतलं आणि त्याचबरोबर बाकीच्या काही गोष्टी मी या ठिकाणी साहेबांशी चर्चा केल्यात आणि निश्चितपणे त्याचे पत्रही दिले। त्याच्यामधलं एक पहिलं आहे परळी तालुक्यातील वर्धापूर, परळी ग्रामीण, परळी संभाजीनगर आणि शिरसाळा तुम्ही बोलत असले आम्हाला या बाजूला होणार बा शिरसाळा पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनमध्ये 10 ते 17 वर्षापासून सतत त्याच ठिकाणी एका ठिकाणी राहणाऱ्या पोलिसांच्या बीड जिल्ह्याच्या बाहेर बदल्या कराव्यात। एक दुसरं, वाल्मिक कराड यांना फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलेले ते सगळे लोक, त्याचे नंबर, त्याचे पुराव्यासह कागदपत्र आम्ही पोलिसांच्याकडे दिलेले, ते सगळे सह आरोपी याच्यामध्ये झाले पाहिजे। त्याच्यानंतर परळी नगरपालिका स्पेशल ऑडिट त्या ठिकाणी व्हावं। मी काल ऑडिट म्हणलं होतं, परंतु स्पेशल ऑडिट व्हावं, कारण एका व्यक्तीच्या नावावर 46 कोटी रुपये उचलले। अरे कोण बोलतो? 46 कोटी रुपयाची बिलं विष्णू चाटेसारखा जो आरोपी आहे त्याच्या नावावरती उचलली गेलेली आहे। एकाच रस्त्यावरती 5-5 वेळा पैसे उचललेले। आणि मला असं वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही परळी शहर एकदा खाली असा कॅमेरा लावून फिरून यावं बरं का। तर परळी शहरामध्ये कोणता रस्ता योग्य आहे याचं सर्टिफिकेट मीडियानंच द्यावं बरं का। आणि तुम्ही जर दिलं सर्टिफिकेट ABCD कोणती कॅटेगरी द्यायची ती द्या, आणि वाटल्यास त्याला आष्टी म्हणून माझं शहर आहे ते एकामेकाची डिस्टिंग्विश बिटवीन 2 करावं, अशा प्रकारची विनंती आहे। करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि तो साडीतला व्यक्ती कोण हे जे कटकारस्थान केलेलं आहे परळी येथे तुम्ही मीडियाने दाखवलेलं आहे, त्याच्यात पोलीस अधिकारी माणसांनी बंदूक ठेवल्याच्या नंतर जे असे खाली हाताने मागून ते ड्रॉप करतायत, ज्यांच्या चेहऱ्याला ज्यांचे तोंड यांनी बांधलेले आहेत, काय नाही मास्क नाही, रुमाल नाही आडवे लावलं, स्कार्फ। तर हे स्कार्फवाले लोक पोलीस अधिकारी आहेत आणि ते आजही बीड पोलीस दलामध्ये आहेत। हे जे लोक आहेत यांच्यावरती कारवाई व्हावी, यांचं सस्पेन्शन व्हावं आणि त्यानंतर जर दोषी सापडले तर हे रिमूव्ह फ्रॉम सर्व्हिस व्हावे किंवा यांनी बाहेर जाऊन किमान नवीन टोळ्या तरी तयार कराव्या। कारण यातला एक मी सांगितलंय 15 भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस 15 वर्षापासून तिथंच आहे, याचे 15 JCB आहेत, 100 राखेचे टिप्पर आहेत आणि तिथला जो मटक्यावाला आहे त्याची ह्याच्याबरोबर अर्धी पार्टनरशिप। आणि हे मी बोलतोय हे फक्त तुम्ही ऐकू नका, मीडियाला माझी विनंती, हे खरं आहे का नाही तिथं जाऊन चेक करा, परळीत जाऊन चेक करा, या परळीमध्ये काय काय चाललेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो। आणि सुप्रीम कोर्टाची फक्त राखेचा विषय पुढं परळी थर्मलला गेल्या 20 वर्षापासून काही अधिकारी 20 वर्षापासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवरती आहेत 20 वर्षापासून, एका 20 वर्षापासून कुठेही मला वाटतं 3 वर्षाच्या पुढे अधिनियम 3 वर्षाचा आहे, 4थं वर्ष राहू शकतं आणि 5वं वर्ष राहायचं असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी लागते। म्हणून परळी थर्मलमधल्या अधिकाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20 वर्षापर्यंत राहण्याची परवानगी दिली, हे अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे। आणि त्याचं जे स्वतंत्र डिपार्टमेंट आहे त्यांनाही मी पत्र देतोय, ते काय MSCTCL काय म्हणतात त्याला बरं का। 1 मिनिट माझं होऊ द्या मग। त्याच्यानंतर परळी थर्मलमधलं अवैध राखेचे जे साठे आहेत, अवैध राखेचे जे साठे आहेत ते साठे जप्त करण्यात यावेत। कोणाकोणाचे आहेत त्यांची सगळ्यांची यादी माझ्याकडे आहे, ती यादी मी पोलीसकडे देणार आहे आणि थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे। त्याच्यामध्ये कोण लोक आहेत उद्याच्याला मीडियात यांची नावं आल्याच्या नंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, अशा लोकांचे हे डेपो आहे। दुसरं, अवैध वाहतूक आजही परळी थर्मलच्या राखेचे चालू आहे, दिवसा घाबरून बंद आहे।
परंतु रात्रीची मात्र ही राख उचलली जाते आणि ही राख आता बाहेरच्या राज्यातली बंद झाली, बाहेरच्या जिल्ह्यातली बंद झाली, परंतु आमच्या जिल्हा अंतर्गत मात्र चालू आहे आणि बेमालूमपणे चालू आहे। त्याच्यामुळे ह्यांच्यावरती कारवाई व्हावी। भगीरथ बियाणी नावाचे एक व्यापारी आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांची अचानकपणे स्वतः गोळी झाडून आत्महत्या केली, त्या आत्महत्येची सुद्धा चौकशी व्हावी अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केलेली आहे। हो, मग ते मागचं प्रकरण आहे ज्याच्यामध्ये त्यांनी स्टेटमेंट करताना वाल्मिकांना केलता, तर यांनी दुसराच वाल्मिकांना दाखवला। वाल्मिकांना म्हणजे जिल्ह्यात एकच अण्णा आहे, डेंजर अण्णा कोण? एकच, हुकुम मेरे आका, एकच आका होता ना, दुसरा आकाचा आका आहे, पण आका मात्र एकच होता, जो आता काही क्लिप बिप सुद्धा बाहेर येतात। हे बघा, मी या क्लिपच्या संदर्भामध्ये माझं असं मत आहे की तुम्हाला या क्लिपचा सिरियसनेस माहीत नाही, पण मला माहिती आहे ही क्लिप पुढचे 10-15 दिवस चालणार आहे। माझी विनंती एकच आहे की कोण त्या महिला अधिकारी आहेत ज्यांना आकानी फोन केलेला आहे, कोण तो आरोपी आहे पोरगा म्हणल्यानं, आणि किरकोळ केस आहे असं कोण म्हणालंय? मी नाही, त्या क्लिपमध्ये आलंय। तर आकांनी हा फोन कोणत्या महिला अधिकाऱ्याला केलेला आहे, हे प्रकरण काय आहे आणि हे काय झालेलं आहे हे जरा मीडियानेच बाहेर आणावं आणि त्याच्यावरती मी नंतर उत्तर देईन। माझ्याकडं भरपूर माहिती आहे त्या क्लिपच्या संदर्भात, परंतु मी याचं उत्तर आज देणार नाही। तुम्ही, माझी अपेक्षा अशी आहे, ही मुंबईची मीडिया आहे, मंत्रालयाची मीडिया म्हणजे संपूर्ण राज्याची मीडिया आहे, तुमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रतिनिधी आहेत, तुमच्या जिल्ह्याच्या प्रतिनिधींना पाठवा, ते 87 का 77 नंबरचे ते महिला अधिकारी कोण, त्यांनी स्पीकर ऑन कसा काय केलाय, कुणाच्या समोर कुणाला बोललंय, किरकोळ प्रकरण आहे सोडून दे, हे प्रकरण काय आहे काय नाही आहे हे सर्व मीडियानी उद्याच्याला परवाच्याला म्हणजे उद्यापर्यंत सुद्धा मीडियाचा शोध मला वाटतं खूप स्ट्रॉंग असतो, मीडियाने जाऊन चौकशी करावी आणि त्याच्यानंतर मी उत्तर देईन। मी एकच बोलतो की हे 15 दिवस चालणार आहे ही क्लिप, फक्त एवढी